हॅलो, मी आहे ऐश्वर्या साखरकर आणि आज एक प्लांट घेऊन आले आहे तुमच्या भेटीला. बघा, आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी छानपैकी एक छान प्लांट बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. बघा, हा जो दिसतो आहे प्लांट हा आहे, याला कॉमनली स्पायडर प्लांट म्हटलं जाते. याचं कॉमन नेम स्पायडर प्लांट आणि याचं बॉटनिकल नेम आहे क्लोरोफायटम कोमोसम. याची फॅमिली ते ॲस्परगॅसी. बघा, आता याच्या खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत. जसं की याच्या व्हेरायटीजना जसं आता हे जे मी आणलेलं आहे, जे माझ्या घरी आहे लावलेलं मी माझ्या बॅल्कनीमध्ये, याला स्पायडर प्लांट म्हणतात. तशा याच्या भरपूर व्हेरायटीज आहे, त्यांना वेगवेगळे नाव आहे. बघा, जसं एक झेब्रा प्लांट म्हणून आहे, एक बोनी प्लांट आहे म्हणजे झेब्रा स्पायडर प्लांट, बोनी स्पायडर प्लांट, एक एअरप्लेन आहे, आणखी एक फायर फ्लॅश स्पायडर प्लांट. म्हणजे ह्याच प्लांटच्या अशा वेगवेगळ्या प्रजाती आहेत ह्या. चला, आता याच्या ग्रोथसाठी काय लागते ते बघूया आपण. याच्या ग्रोथसाठी स्लाईटली मॉइस्ट अशी सॉईल लागते, जिथे मॉडरेट प्रमाणात लाईट असेल. म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या बॅल्कनीमध्ये, आता मी माझ्या बघा बॅल्कनीमध्येच लावलेलं आहे आणि इथे कसं एक छान सकाळी दिवसभर तर उजेड राहतो, पण सकाळी 9 वाजेपर्यंत 9-10पर्यंतचं जे कोवळं ऊन असतं ते या प्लांट्सला मिळतं. आणि अशी जागा मी निवडलेली आहे. तशी तुम्ही हे निवडू शकता. हे एक इंडोअर पण प्लांट आहे आणि हे तुम्ही उन्हात पण ठेवू शकता, पण जास्त प्रमाणात ऊन यायला नको. त्यामुळे मॉडरेट अमाऊंटमध्ये जिथे याला लाईट मिळेल तिथे ठेवा. असं टेम्परेचर किंवा असा लाईट कम्फर्टेबल असतो त्याच्यासाठी. आणि याला वॉटरिंग अशी रोज वॉटरिंग करायची आवश्यकता नाही आहे. याला वॉटरिंग वन्स अ वीक म्हणजे आठवड्यातनं एकदाच जरी पाणी घातलं तुम्ही तरीसुद्धा हे छान फ्लरिश होईल. आणि हे बघा, मी आत्ताच याला शिफ्ट केलं. ॲक्च्युली काय ना, हे खूप सारे आलेले होते, मग मी जिथे खूप जास्त जमा झाले तिथले तोडून काही वेगळ्या ठिकाणी हे प्लांट केलं. म्हणजे या पॉटमध्ये मी आत्ता प्लांट केलेले आहेत हे, म्हणजे झाले याला तरी 8-10 दिवस. त्यामुळे आणखी याला मोठा व्हायला वेळ आहे. आणखी बघा, स्प्रिंग आणि समरच्या टाईममध्ये पण याला वॉटरिंग वन्स अ वीकच करायचं. फक्त हिवाळ्यामध्ये म्हणजे असं विंटरमध्ये कसं होतं ना, ही जी सॉईल आहे ही अशी कम्प्लिटली तर नाही, बट लिटिल बिट ड्राय होऊ द्यायची, नंतरच पाणी घालायचं. कारण विंटरमध्ये तसंच वातावरण थंड राहतं, काही कडाक्याचं ऊन वगैरे राहत नाही, त्यामुळे तितक्या प्रमाणात ड्राय पण होत नाही माती, म्हणून पाणी थोडंसं कमीच घालायचं. आणि याचं प्रॉपगेशन बाय कटिंग पण होते. म्हणजे आता हे जे मी लावलेले आहेत हे पण कटिंगच आहे एका प्लांटचे. ज्याला असे झुपके लागतात त्याचे झुपके काढून मी इथे प्लांट केलेले आहेत. असे याला आणखी म्हणजे असं लॅटरली हे प्रॉपगेट होतं आणि कटिंग थ्रू खूप छान प्रॉपगेट होतं. आता याचे उपयोग काय? याचे उपयोग असे की हे हेल्प करतं इनडोअर एअर क्लीन करायला. म्हणजे आपलं जर तुम्ही बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये किंवा एखाद्या पोर्चमध्ये वगैरे लावलं आहे तर ती आतली जी एअर आहे ती क्लीन करायला हेल्प करतो. म्हणजे बघा, जसं आता आपल्या घरांमध्ये आपण पेंट वगैरे केलेलं असते, कलरिंग वगैरे केलेलं असतं, त्यातनं काही केमिकल्स बाहेर येत असतात. फॉर्मल्डिहाइड, झायलिन, बेन्झीन, कार्बन मोनॉक्साईड वगैरे अशा प्रकारचे. तर म्हणजे घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये वगैरे, तर अशा केमिकल्सला ॲब्सॉर्ब करून हेल्प करतो एअर क्लीन करायला. अशा प्रकारचं आहे हे स्पायडर प्लांट. तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल, आणखी तुम्हाला काय माहिती आहे मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज मिळतील. थँक्यू.